नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आहे डे 20. आज एक्सरसाइजचं आहे 20 डे. आणि आज पण म्हणजे कालपासून माझं चॅलेंज परत मी कंटिन्यूच केलेलं आहे 2 दिवसाचा गॅप घेऊन. कारण माझी खूपच तब्येत डाऊन होती आणि आज मला खरोखर म्हणजे एकदम फाईन वाटतं आहे. कालपेक्षाही मला आज एकदम बेटर वाटतं आहे. तर आणि मी आज औषध पण नाही घेत आहे. डॉक्टरांनी 2 दिवसाचे दिलेले आहेत, पण मी पूर्ण कोर्स करत नाही. बरं वाटलं का बंद करून टाकते. असं आहे. संतोष मला ओरडतो मग, आहे ना? औषधं सगळी घेत नाही. म्हटलं का बरं वाटल्यानंतर कशाला घ्यायची औषधं ना. आज सर्दी वगैरे पण बरी आहे. आवाज अजून तेवढा खुलला नाही आहे, पण होईल 1-2 दिवसात तो पण चांगला खुलून जाईल. बाकी आणि आज केसर खूप खुश आहे. का? का का सांग ना? का विचारली का? आता पप्पा काय आणणार आहे? ज्याची तू रिमोट आतुरतेने वाट बघते आहेस. रिमोट रिमोट, आमच्या टीव्हीचा रिमोट खराब झाला होता. आमच्या टीव्हीला 4 वर्ष पूर्ण झाली आणि टीव्हीचा रिमोट खरं तर एवढ्या लवकर खराब व्हायला नाही पाहिजे होता. पण तो काय आहे आम्ही आमच्या हातातून खाली पडत असतो आणि पडला का संतोष मला ओरडत असतो की तुम्ही ना त्या रिमोटला नीट ठेवू नका. आणि शेवटी आम्ही त्या रिमोटची लावून टाकली. आणि आता फायनली संतोषचा नवीन रिमोट आला आणि त्याच्यासाठी पण 15 दिवस झाले आम्ही त्यांना ऑर्डर देऊन की आम्हाला रिमोट हवा. म्हणजे ओरिजिनल आपल्याला त्या लोकांच्याकडेच मिळतो. तर त्यांच्याकडे ऑर्डर देऊन पण 15 दिवसांनी येतो. आम्ही रोज संतोष बघ ना फोन करून आला की नाही रिमोट अजून. तो पण दररोज फोन करतो तिकडे आणि रोज उद्या येणार करून फायनली आम्हाला मिळालेला आहे रिमोट. आणि आज तर आमच्या घरी येणार आहे ना रिमोट. आणि आमचं काय झालं, आम्ही जेव्हा इथे आम्ही शिफ्ट झालो तेव्हा आम्ही नवीन टी व्ही घेतला होता दुसऱ्या कंपनीचा आधी. तर त्या कंपनीचा मोठा होता तो सुद्धा, पण तो 1 वर्षातच खराब झाला. पण आमचं नशीब चांगलं की आम्ही ते इलेक्ट्रॉनिकमध्ये पण आता ते हे करून घेतात ना 3 वर्षाचं काहीतरी इन्शुरन्स टाईपच असतं ते पण. तर ते आम्ही केलेलं होतं. त्यामुळे आम्हाला फुल म्हणजे ते टी व्ही 1 वर्षाच्या आतच खराब झाला. म्हणजे त्याला कंपनीवाल्यांनी घेऊन जाऊन पण तो नाही ठीक होत होता. तर आम्हाला पूर्णचे पूर्ण पैसे रिटर्न मिळाले, कारण ते आम्ही केलेलं होतं 3 वर्षाचं. म्हणून आम्हाला फुल पैसे रिटर्न मिळाले. मग आम्ही परत नवीन टी व्ही घेतला. मग आता आम्ही चांगल्या कंपनीचा, म्हणजे आधी पण आम्ही चांगलीच होती ती कंपनी, पण माहीत नाही का. पण मग नंतर मात्र आम्ही एकदम बेस्ट कंपनीचा घेतला टी व्ही. पण त्याचा रिमोट आम्हीच त्या रिमोटला खराब करून टाकला. त्याला काही नाही करू शकत कंपनीवाले. तर अशा प्रकारे आज फायनली आमचा टी व्ही चालू होणार. आम्ही 15 दिवस मोबाईलवरतीच आम्हाला काय बघायचं असेल, जसं की बिग बॉस आम्ही आमच्या मोबाईलवरतीच बघतो आहोत. आणि आता मग टी व्ही आल्यानंतर आता आम्हाला फायनली स्क्रीनवरती बघायला भेटेल, मोठ्या स्क्रीनवरती. छोट्या स्क्रीनवरती बघायला कंटाळा पण येतो खरं तर ना. केसर हे काय आहे, झोप आली? हां, झोपायला सांगलं तर झोपत नाही. आणि आता तर कॉलेजमध्ये होती आज, म्हणा कॉलेजमध्ये आल्यावर तर कुठे झोपणार ना, आहे की नाही. तर आज केसर खूपच खुश आहे त्याच्यासाठी ना. तर आता चला एक्सरसाइज करूया. सॉरी तर चला आता आपण एक्सरसाइज करूया. आणि केसर माझ्यासोबत नाही करणार आहे. नाही सोबत नको करू, मला डिस्टर्ब होतो. नाही केसर, तू माझ्या नंतर कर. नाही प्लीज प्लीज प्लीज. अरे तू माझ्या नंतर कर एक्सरसाइज, मी तुला गाईड करेन, पण तू माझ्या नंतर कर. नाही ना, मला डिस्टर्ब होतो यार, मला जागा नाही मिळत. मला तेवढी जागा पाहिजे असते एक्सरसाइज करायला, ती नाही मिळत. म्हणजे एकदम मला असं एकदम हे करून करून एक्सरसाइज करावी लागते. म्हणून नको, तू नंतर का माझ्या. नाही बस झालं, नो नाही. चला आता एक्सरसाइज करूया. तर आता आलेली आहे मी एक्सरसाइज करायला. आता नेहमीप्रमाणे स्टार्ट करूया वॉर्मअप पासून.
आता माझा वॉर्मअप करून झालेला आहे आणि आता मी मेन एक्सरसाइजला स्टार्ट करते. आणि ना संतोष येणार आहे म्हणून मी सारखे दरवाजाकडे बघते. अजून तो आला का मग मला माझ्यासाठी त्याला थांबावं लागेल माझी एक्सरसाइज कम्प्लीट होईपर्यंत. मला खरं तो यायच्या आधी पटापट कम्प्लीट करायची एक्सरसाइज. तर मी स्टार्ट करते. आता 15-15चे मी 3 सेट करते. म्हणजे आता आहे आणि अजून 2. आता नेक्स्ट एक्सरसाइज जेव्हा ऑलमोस्ट मी रोज करते, स्पेशली लेग्ससाठी. फिफ्टीन 15चे 3 सेट. हा एक आणि अजून 2 सेट करणार आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज आणि आता ही एक्सरसाइज करण्यासाठी मी केस थोडेसे लूज केले. आता एकदम झोपता नाही येणार आपल्याला एकदम स्ट्रेटमध्ये. आणि हात थोडासा असा आपल्या कमरेच्या खाली घ्यायचा आहे, थोडासा स्लाइटली. आता 15-15चे 3 सेट. एक झाला आणि अजून 2 करणार आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज एक एक पायाने करायचं. आता नेक्स्ट एक्सरसाइज समजा 15-15चे 3 सेट. आता नेक्स्ट एक्सरसाइज असे. आता अजून 2 सेट दंडाबंदाचे टोटल 3 सेट करायचे. आता नेक्स्ट एक्सरसाइज ज्याच्यासाठी मी केसरची हेल्प करते, कारण ती मला सध्या तरी एकटीला करता येणार नाही म्हणून पुढच्या फक्त जे पंजे असतात त्याच्यावर करते. थोडंसं पाठीव, थोडंसं हां अजून थोडंसं इथून खूप जोर होतं. हा बस. हा हात काढ. ठीक आहे ना. आणि खरं हात तू असा कर, तुझा हात कर असा. हा म्हणजे मी टच करणार तुझ्या हाताला. असा असा कर. 1 2 3 start. 1 2. तू मजा करू नको. 3 4 5
6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता मी 15चा केलाय सेट. असे मला 2 सेट करायचे अजून. हा 1 मिनिट झालेला आहे. आज नाही जमत होतं बॅलन्स तेव्हा. हा आणि माझी एक्सरसाइज झालेली आहे, ब्रीदिंगची बाकी आहे. ती मी थोडं नंतर करेन, कारण तुम्ही ऐकला असेल आवाज संतोषचा. संतोष आलेला आहे, त्यामुळे मी आता ब्रीदिंगची एक्सरसाइज नंतर करते आणि त्याला फ्रेश व्हायला जायचं आहे आता. ऊन थोडा वेळ दरवाजावरतीच उभा आहे, कारण मी एक्सरसाइज करते म्हणून. हां, आज तू लेटच आलास ना आज आपण. आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला आणि जेवायला बनवणार डाळ भात याची नेहमीच असते. आणि आज भाजी बनवली आहे, शिमला मिरचीची भाजी बनवली आहे. आज त्याच्यामध्ये मसाला आणि कांदा नाही टाकला, फक्त मसाला टाकला आणि कढीपत्त्याची फोडणी आणि आपलं मीठ वगैरे जे असतं ते हे टाकून सिंपल भाजी बनवलेली आहे शिमला मिरची. आणि केसर भाज्या जे शिमला मिरची भाजी आहे तिला नाही एवढी आवडत, सो मी असं केलं आहे भाताच्या खाली टाकलेली आहे. भाताच्या खाली आहे ना ती भाजी मी लपवली आहे, त्याच्यामुळे तिला माहिती नाही पडलं की तिला भाजी दिली आहे की नाही ती. त्याच्यामुळे ती काढायला नाही, तिला सांगितलं आता काय नाही, आता मिक्स होणार ना ती भातामध्ये, त्याच्यामुळे ती बरोबर खाणार ती भाजी. तर आता आता आम्ही जेवून घेतो. आणि बाकी तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा. आणि चॅनलवर कुठे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय, गुड नाईट, बाय.